नमस्कार मंडळी, अश्विनीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे सुरमई फ्राय आणि त्याच्यासोबतच एक सिक्रेटवाली रेसिपी जी खूप टेस्टी लागते. तर त्यासाठी इथे मी सुरमई घेतली आहे, रवा घेतला आहे 1 वाटी, तांदळाचे पीठ 1 वाटी घेतलं आहे, आलं लसणाची पेस्ट 2 चमचा घेतली आहे, घरातला मसाला 2 चमचा घेतला आहे, हळद 1 चमचा घेतलेला आहे इथे, आणि मीठ चवीनुसार घ्यायचं आहे. चला मग सुरू करूया आता याची पुढची प्रोसेस. सर्वात आधी सुरमई जी आहे ती प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. आता त्याला आलं लसणाची पेस्ट जी आहे ती लावायची आहे. आता त्याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे, 2 चमचे आहे, पण मी इथे थोडासा मसाला साईडला काढून ठेवणार आहे. आता इथे हळद पण टाकायची आहे, पण हळद पण किंचितशी साईडला काढून ठेवायची आहे. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि मीठ पण थोडासा मी साईडला काढून ठेवणार आहे. आता हे एकजीव करून घ्यायचं आहे. मच्छी आपली एकजीव करून झालेली आहे. तर आता आपण मच्छीची जी पापुद्री बनते त्याचं आपलं सारण रेडी करणार आहोत. त्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे 1 वाटी, रवा घेतला आहे, आता त्याच्यामध्ये राहिलेला मसाला टाकायचा आहे. हळद टाकायची आहे, आणि मीठ सहन टाकायचं आहे. हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. आता जे सुरमई आहे त्याला आपण तांदळाचं आणि जे रव्याचं बेसन मळवलं होतं त्या मिश्रणामध्ये कोट करून घ्यायचं आहे आणि त्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं आहे. अशाच पद्धतीने सर्व जी फिश आहे ती आपण एक एक करून अशाच पद्धतीने कोट करून घेणार आहोत. आता ही आपली मच्छी कोट करून झालेली आहे. आता हे राहिलेलं सारण फेकू न देता आपण ह्याचा वापर करू शकतो. तर त्यासाठी इथे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे मी 1 चमचा, त्यात एकजीव करून घ्यायची आहे. ही एकजीव करून घेतल्यानंतर एक साईडला ठेवायची आहे आणि आपण एका पॅनमध्ये मच्छी फ्राय करायला घ्यायची आहे. त्यासाठी इथे तेल टाकायचं आहे आणि हाय फ्लेमवरती एक एक करून मच्छी टाकायची आहे. मच्छी असं अलटून पलटून दोन्ही साईडने फ्राय करून घ्यायची आहे. मच्छी अशी प्रॉपर पद्धतीने फ्राय करायची आहे. मच्छी फ्राय करून झाल्याच्यानंतर आता आपण जे राहिलेलं सारण होतं ते त्या तेलामध्ये टाकणार आहे फ्राय करायला. आता त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकत आहे थोडंसं. आता त्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. ऑलमोस्ट 2 ते 3 मिनटात चांगलं फ्राय होतं. तर हे आपलं सारण रेडी झाले आहे. हे सारण तुम्ही मच्छीसोबत खाऊ शकता किंवा चपाती आणि भाकरीसोबत खाऊ शकता. खूप टेस्टी असं लागतं. सारण फेकू न देता अशा पद्धतीने तुम्ही मच्छीसोबत सारण पण खाऊ शकता, जेणेकरून ते वेस्टेज जाणार नाही. तर तुम्ही ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.